महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे. तो विषय म्हणजे आपल्याला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, उद्योग करायचा असेल, तर त्यासाठी शासनाची मदत काय-काय मिळू शकते, काय-काय इकोसिस्टम, सपोर्ट सिस्टम काय काम करते, त्याच्याबद्दल जर आपण माहिती घेऊया. मित्रांनो, उद्योग करायचं म्हटलं तर अनेक गोष्टींची गरज आहे. यू रिक्वायर लॉट ऑफ थिंग्स आणि त्या सगळ्या म्हणजे जर त्याचा नीट अभ्यास केलेला असेल, तर आपल्याला असणाऱ्या सगळ्या गरजांसाठी आज शासनाची मदत अवेलेबल आहे. परंतु माहितीचा अभाव हा सुद्धा एक मोठा अडथळा उद्योग सुरू करण्यात येऊ शकतो. क्लिअर एक्झॅक्टली माहितच नाही की असं काय शासन देत आहे, पण शासनाची सगळ्या अँगलनी तुम्हाला मदत आहे. तुम्ही नेम द थिंग, तुम्ही म्हटले मला मार्केटिंगसाठी मदत पाहिजे, टेक्नॉलॉजीसाठी मदत पाहिजे, कर्जासाठी मदत पाहिजे, सबसिडी आहे. अनेक अशा काही गोष्टी आहेत की ते सांगायला खूप वेळ लागू शकतो. मला सांगायचं काय की हे सगळं सपोर्ट सिस्टीम असताना सुद्धा जर आपण त्याचा लाभ नाही घेत असेल तर मग आपल्या सारखे दुर्दैवी असं आपणच आहोत. मित्रांनो, या सबसिडी स्कीम्स आणि लोन वगैरे कसं आहे जर आपण पाहूया. माझ्या मते सगळ्यात आधीचा सगळ्यांना जास्त भेडसावणारा प्रश्न असतो तो म्हणजे भांडवल. आता भांडवला संदर्भात आपल्याला खूप काही स्कीम्स आहेत. देर आर एन नंबर ऑफ स्कीम्स अवेलेबल. भांडवल आपल्याला दोन प्रकारचं लागतं. एक लागतं ज्याला आपण म्हणतो लॉंग टर्म लोन, उद्योग उभारणीसाठी. जेव्हा उद्योग सुरू करायचा असतो आपल्याला, तर त्यासाठी मग आपल्याला जागा घ्यावी लागेल, इमारत बांधावी लागेल, त्याच्यानंतर फर्निचर घ्यावं लागेल, मशिनरीज घ्याव्या लागतील, काही मिसलेनियस फिक्स असेट्स घ्यावं लागतील. हे सगळे जे काही मार्जिन फॉर वर्किंग कॅपिटल, प्रिलिमिनरी प्री ऑपरेटिव्ह एक्सपेन्सेस, असे अनेक खर्च आहेत की जे आपल्याला लागतात. आणि ह्या सगळ्या खर्चांसाठी मोठी अमाऊंट लागते आपल्याला. आणि मोठा अमाऊंट जेव्हा आपल्याला लागत असेल तर मोठं कर्ज लागेल. मोठं कर्ज म्हणजे मग त्याला दीर्घकालीन मुदतीचं कर्ज लागतं. अशासाठी तुम्हाला काही योजना आहेत. या आता आत्मनिर्भर भारत याच्या अंतर्गत सुद्धा काही योजना नवीन आलेल्या आहेत. आणि याशिवाय जुन्याही काही योजना आहेत आणि त्या योजनांना सुद्धा खूप स्ट्रेंथन गव्हर्नमेंटने केलेलं आहे. याच्यामध्ये 10,000पासून अगदी 10 कोटी पर्यंतच्या योजना आहेत. 10,000 to 10 crores. याच्यामध्ये मुद्रा योजना आपल्याला माहिती असेल. मुद्रामध्ये तुम्हाला 10,000पासून 50,000 पर्यंत कर्ज अवेलेबल आहे. ओके, त्याच्यामध्ये 3 योजना आहे मुद्रामध्ये. एक शिशु योजना, एक किशोर योजना आणि एक तिसरी जी आहे ती तरुण योजना. याच्यामध्ये 10,000 ते 50,000 पहिला कॅप आहे, 50,000 ते 5 लाख दुसरा कॅप आहे आणि 5 लाख ते 10 लाख तिसरा कॅप आहे. याच्यामध्ये तुम्हाला असं 10 लाखापर्यंत लोन जे आहे हे मुद्रामध्ये मिळू शकतं. सध्या 50,000 पर्यंत लोन घ्यायचं असेल तर फक्त 7% व्याज आहे, 7%. वेरॅज तुम्हाला अजून जे काही पुढच्या योजना, किशोर योजना, त्यालाही 9% वगैरे व्याज आहे. मला सांगायचं काय की आणि सगळ्या नॅशनल बँकेच्या मार्फत ह्या योजना राबवल्या जातात. जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना आहे ज्याच्यामध्ये 2 लाखापर्यंत कर्ज मिळतं. जर तुम्ही तुम्हाला 25 लाखापर्यंत कर्ज घ्यायचं असेल तर एक सीड मनी स्कीम नावाची स्कीम आहे, बीज भांडवल योजना, ज्याच्यामध्ये तुम्हाला 25 लाखापर्यंत कर्ज मिळतं. याशिवाय मित्रांनो PMEGP नावाची योजना आहे, प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. याच्यामध्ये तुम्हाला 25 लाखापर्यंत कर्ज अवेलेबल आहे. ग्रामीण भागात 10 लाखापर्यंत आणि शहरी भागात 25 लाखापर्यंत. आणि याच्यात विशेष असं आहे की ग्रामीण भागात सबसिडी 35% आणि शहरी भागात सबसिडी 25%. कॅटेगरीला SC ST आणि महिला कोणत्याही कॅटेगरी असेल तर 25% आणि 35% सबसिडी आहे शहरी आणि ग्रामीण भागात. आणि जर ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर 15 आणि 25% आहे. शहरी भागात 15% आणि ग्रामीण भागात 25%. सबसिडी म्हणजे अनुदान आहे, ह्या स्कीम मध्ये अनुदान आहे. पुढची योजना आहे CMEGP, चीफ मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. याच्यामध्ये तुम्हाला 50 लाखापर्यंत कर्ज आहे. ग्रामीण भागात 10 लाख आहे आणि शहरी भागात 50 लाखापर्यंत आहे. आणि ही योजना खूप चांगल्या पद्धतीने सध्या राबवली जात आहे. ह्या सगळ्या ज्या योजना मी आपल्याशी बोलतोय, या सगळ्या योजनांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की या योजनांना मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍडिशनल कोलॅटरल सिक्युरिटीची गरज नाही. या सगळ्या योजना अशा आहे की ज्याला कोणत्याही प्रकारची तुम्हाला कोणती ऍडिशनल सिक्युरिटी लागणार नाही. जनरली कसं असतं की आपण जे काही या योजनेमध्ये मी ते आहे की जे काही तुम्ही असेट्स क्रिएट करणार या कर्जातून, ते असेट सगळे मॉर्गेज होतील. लँड, बिल्डिंग, प्लॅन, मशीन सगळे त्याच्या बोजा चढेल.
त्याच्या व्यतिरिक्त वेगळी सिक्युरिटी लागणार नाही. वेअरएज जर तुम्ही नॉर्मल लोन मध्ये गेला तर तुम्हाला बँक पहिले विचारते तुमच्याकडे ऍडिशनल सिक्युरिटी काय आहे, तुमच्याकडे काही जागा आहे का, फ्लॅट आहे का, गाळा आहे का, हे सगळं बँक विचारते. कारण की ऍडिशनल सिक्युरिटी त्यांना गरजेची असते. सो फ्रेंड, पण ह्या सगळ्या स्कीम मध्ये, कारण की स्टार्टअप करणाऱ्यांसाठी आहे आणि इव्हन एक्झिस्टिंग बिझनेस करणाऱ्यांसाठी सुद्धा या स्कीम आहे, काही सगळ्या नाही, पण मुद्रा एक्झिस्टिंग बिझनेस करणाऱ्यांसाठी सुद्धा आहे. पीएमजीपी मध्ये सुद्धा एक्झिस्टिंग बिझनेस करणाऱ्यांना तुम्हाला स्कीम आहे. 3 प्रकारचे उद्योग असतात, एक उत्पादन उद्योग, सेवा उद्योग आणि व्यापार. पैकी मुद्रा योजनेमध्ये उत्पादन, सेवा आणि व्यापार या तिन्ही ऍक्टिव्हिटीला कर्ज आहे. जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेमध्ये सुद्धा या तिन्ही ऍक्टिव्हिटीला कर्ज आहे. बीज भांडवल योजनेमध्ये सुद्धा ह्या तिन्ही ऍक्टिव्हिटीला कर्ज आहे. मात्र पीएमजीपी मध्ये फक्त उत्पादन उद्योग आणि सेवा उद्योगाला कर्ज आहे. वेअरएज जी सीएमईजीपी आहे त्याच्यामध्ये काही ट्रेडिंग जे ऍग्रिकल्चर रिलेटेड असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कर्ज मिळू शकतं. शहरी भागात 50 लाखापर्यंत आणि ग्रामीण भागात 10 लाखापर्यंत कर्ज. अशी एक चांगल्या योजना आहे 50 लाखापर्यंत. तुम्हाला जर याच्या पुढे जायचं असेल तर एक स्टँडअप नावाची योजना आहे. स्टँडअप योजनेमध्ये 10 लाखापासून 1 कोटीपर्यंत कर्ज मिळतं. SC ST महिला यांना प्राधान्याने कर्ज दिलं जातं. तुम्हाला सगळ्यांना आनंदाची. आणि अजून एक योजना आहे जी आता आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत आली आहे. 25 लाखापर्यंत सरसकट तुम्हाला कर्ज मिळू शकतं @9%. एक सांगायला मला आनंद आहे की ही जी आत्मनिर्भर योजना आहे आणि ही जी स्टँडअप योजना आहे, या दोन ज्या योजना आहे, ह्या 2 योजनांसाठी उद्योगवर्धिनी हॅज बीन आयडेंटिफाईड एज अ नोडल एजन्सी टू इम्प्लिमेंट द स्कीम. आणि ते ऑफिशियल ट्रेनिंग पार्टनर आम्ही त्याच्यामध्ये आहोत, सर्व्हिस प्रोव्हायडर आम्ही आहोत. तुम्ही या योजनांच्या पोर्टलवर जा, तुम्हाला आमचं नाव दिसेल उद्योगवर्धिनीचं. या दोन्ही योजनांच्या स्टँडअप योजनेमध्ये तुम्हाला 1 कोटीपर्यंत कर्ज अवेलेबल आहे 9% दराने. वेअरएज ही जी योजना आहे आत्मनिर्भर योजना त्याच्यामध्ये 25 लाखापर्यंत कर्ज अवेलेबल आहे. आणि या 2 महत्वाच्या योजनेत तुम्हाला उद्योगवर्धिनीचा मोठा सपोर्ट आहे. उद्योगवर्धिनीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर यू विल गेट अ प्रेफरन्शियल ट्रीटमेंट. सो फ्रेंड्स, ही महत्वाची योजना त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर 1 कोटीच्या पुढे जर तुमचा प्रोजेक्ट असेल तर CGT MSC नावाची एक स्कीम आहे, क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस. याच्यामध्ये तुम्हाला 2 कोटीपर्यंत कर्ज अवेलेबल आहे, 2 crores. आता याच्या पुढे जर तुमचं प्रोजेक्ट असेल तर, पण मात्र जर प्रोजेक्ट इनोव्हेटिव्ह असेल, स्केल अप होणारा असेल, पॅन इंडिया, पूर्ण भारतात, पूर्ण वर्ल्ड मध्ये जाऊ शकत असेल तर तुम्हाला एक व्हेंचर कॅपिटल स्कीम आहे सिडबी नावाची संस्थेकडून. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण एकत्रित एकदम पॅकेज आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट डेव्हलपमेंट करण्यापासून तो प्रोजेक्ट उभे करण्यापर्यंत सगळं असिस्टन्स आहे. इन्क्युबेटर्स ठिकठिकाणी उभे केलेले आहेत आणि त्या इन्क्युबेटर मध्ये तुम्हाला, नाशिकमध्ये मी 2 इन्क्युबेटर आहे, त्याच्या एक इन्क्युबेटरचे अध्यक्ष उद्या आपल्याकडे येणार आहे, मिस्टर नरेंद्र गोलिया. हे नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष आहेत. त्याची माहिती तुम्हाला उद्याच्या वेबिनार मध्ये मिळू शकेल. तर याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही स्टार्टअप करायचं असेल तर तुम्हाला सगळं प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, प्रोटोटाइप डेव्हलपमेंट पर्यंत सगळी मदत आहे. आणि प्रोटोटाइप डेव्हलप झाल्यानंतर त्याचं पेटंट घेण्यासाठी तुम्हाला 80% सबसिडी आहे. आणि त्याच्यानंतर जर तुमचं पेटंट झालं की तुम्हाला मग अनेक एंजल इन्व्हेस्टर्स आणि सिडबी यांच्या व्हेंचर कॅपिटल स्कीमच्या अंतर्गत 10 कोटीपर्यंत काय अजूनही मोठी पुढे मदत करू शकतात. व्हेंचर कॅपिटल स्कीम म्हणजे तुम्हाला कदाचित कल्पना असेल की याच्यामध्ये इंटरेस्ट हा नसतो, याच्यामध्ये पार्टनरशिप असते. तर ती पार्टनरशिप आहे म्हणजे तुम्हाला इक्विटी फायनान्स तो असतो. अशा ह्या सगळ्या योजना आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी 10 कोटीपर्यंत किंवा त्याच्या पुढेही तुम्हाला कर्ज मिळू शकतं. याशिवाय तुम्हाला अनेक स्कीम मध्ये इन्सेंटिव्ह आहेत, खूप काही स्कीम्स आहेत. म्हणजे जर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री जर तुम्ही काढली तर त्याच्यामध्ये मिनिस्टर फूड प्रोसेसिंग, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड, त्याच्यानंतर नाबार्ड आणि MSME डिपार्टमेंट यांच्या मार्फत तुम्हाला अगदी 70% पर्यंत सुद्धा सबसिडीज अवेलेबल आहेत. आणि काही स्पेशल स्कीम्स आहेत, स्पेशल स्कीम आहे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी.
तर मला सांगायचं आहे की एक फूड प्रोसेसिंग साठी आहे, त्याशिवाय तुम्ही जर नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी मध्ये काही केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला 30% सबसिडी आहे. म्हणजे सोलार किंवा वाइंड एनर्जी मध्ये काही काम केलं तर, बायोमास मध्ये काही काम केलं तर तुम्हाला 30% सबसिडी आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला क्लीन इंडिया, ग्रीन इंडिया हे जे काही, म्हणजे जर तुम्ही वाया जाणारा जो काही गोष्टी आहेत त्याच्यावर जर काही प्रक्रिया केली तर तुम्हाला त्याच्यामध्ये सबसिडी आहे. मेड इन इंडिया नावाची स्कीम, तुम्ही मेक इन इंडिया नावाची स्कीम ऐकली असेल. ज्या गोष्टी आज आपण इम्पोर्ट करतोय त्या जर आपण त्याला सबस्टिट्यूट जर तुम्ही तयार करू शकला तर शासन तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करायला तयार आहे. व्हेरी रिसेंटली तुम्ही एक बातमी ऐकली असेल, अमोल यादव नावाचे जे एक आपले मराठी उद्योजक आहे, त्यांनी विमान तयार केलं. विमान तयार करण्याचा कारखाना रायगडमध्ये टाकलाय. त्यांना शासनाने 167 एकर जमीन मोफत दिली. एवढंच नव्हे, त्यांनी जे काही विमानं बनवणारे 18 सीटर 19 सीटर ती सगळी विमानं शासनाने घेण्याचा निर्णय घेतलाय. 35,000 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट त्यांनी शासनाने त्यांच्याशी केलाय. तर असं मेड इन इंडियामध्ये आता हे डिफेन्स साठी, परवा तुम्ही ऐकलं असेल आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांनी स्वतः एक भाषण केलं की डिफेन्स साठी काय इम्पोर्ट सबस्टिट्यूट आहे. आणि आता भारत सरकारने हा निर्णय घेतलाय की ज्या काही गोष्टी डिफेन्सला लागतात त्या सगळ्या भारतातच बनाव्यात, अगदी बंदुकीच्या गोळ्यापासून सगळ्यासाठी. आणि याच्यात जर तुम्ही काही केलं तर शासन भरघोस तुम्हाला सूट देते, सवलती देते. तर या झाल्या म्हणजे काही विशिष्ट स्कीमच्या अंतर्गत आहे. याशिवाय तुम्हाला एक महाराष्ट्र सरकारची पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह नावाची स्कीम आहे, एकत्रित प्रोत्साहन योजना. या एकत्रित प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 30% पासून 70% पर्यंत सबसिडीज आहे. इव्हन नॅक्सलाइट प्रभावित जे जिल्हे असेल तिथे तर 100% तुम्हाला प्रोजेक्ट कॉस्ट, म्हणजे आपण 1 कोटीचा प्रोजेक्ट केला तर 70 लाख रुपये, 1 कोटी रुपये सुद्धा तुम्हाला परत मिळू शकते जर तुम्ही नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये काही केलं, म्हणजे गडचिरोलीमध्ये अशा ठिकाणी जर तुम्ही उद्योग केला तर तुम्हाला 100% सुद्धा तुमचा रिफंड आहे. पण वेळा जे बी सी डी प्लस असे झोन शासनाने केलेले आहेत, या झोन्स मध्ये तुम्हाला 30, 40, 50, 60, 70 अशा वेगवेगळ्या पर्सेंटेज मध्ये तुम्हाला सबसिडी अवेलेबल आहे प्रोजेक्ट कॉस्टच्या. ती वेगळी, आणि इव्हन ती SC ST कॅटेगरी असेल, महिला असेल, त्यांना अजून थोडीशी वाढीव सबसिडी आहे. मला सांगायचं काय, ओपन कॅटेगरी साठी सगळ्यांना सबसिडी आहे, परंतु थोडस कॅटेगरी असतं थोडं जास्त त्यांना सबसिडी आहे. तर एवढ्या सगळ्या सबसिडीज, म्हणजे तुम्हाला कर्जाच्या अगेन्स्ट आणि कर्जासाठी सुद्धा तुम्हाला सबसिडी आहे, उद्योगासाठी सगळ्या. मात्र ज्या सबसिडीज ज्या तुम्हाला मी आता सांगितल्या, मेक इन इंडिया वगैरे, हे उत्पादन उद्योगासाठी. ओके, सो फ्रेंड्स, हे झाला तुम्हाला लोन आणि इन्सेंटिव्ह. आणि तुम्हाला आता वर्किंग कॅपिटल सुद्धा मला कर्ज लागतंय, मला खेळत. शेवटी उद्योग सुरू करणं हा एक भाग आहे, पण उद्योग चालवणं हा महत्वाचा दुसरा भाग आहे. उद्योग जर चालवायचा असेल तर तुम्हाला खेळतं भांडवल लागेल. आता खेळतं भांडवल लागत असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या स्कीम्स याच्यासाठी सुद्धा अवेलेबल आहेत. सरकारने त्याच्यामध्ये विशेष लक्ष दिलं आहे. तुम्ही ऐकलं असेल आता आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत विशेषतः जर तुम्ही गव्हर्नमेंटला सप्लाय करत असाल, इफ यू आर सप्लाइंग गुड्स टू गव्हर्नमेंट, तर तुम्हाला 30 दिवसाच्या आत पेमेंट देण्याची सरकारने योजना केली आहे. आणि एवढंच नाही तर त्या योजनेमध्ये तुम्हाला इमिजिएट बिल डिस्काउंटिंग देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यासाठी तुमचं जर जीएसटी रजिस्ट्रेशन असेल आणि जर तुम्ही 3 वर्षापासून जीएसटी भरत असाल तर जीएसटी पोर्टलवर एक स्कीम अवेलेबल आहे. ती पोर्टलवरच ऍप्लिकेशन करावं लागतं. 59 मिनिटात 59 मिनिट्स म्हणजे विदिन 1 आवर यू कॅन गेट सँक्शन अप टू 5 करोड प्रोजेक्ट. 5 करोडचं वर्किंग कॅपिटल, 5 कोटी पर्यंतचं वर्किंग कॅपिटल मिळतं. मित्रांनो, या योजना ज्या त्या फक्त कागदावर नाही आहेत. मी काही शासनाचा प्रतिनिधी म्हणून बोलत नाही इथे, पण मी एक उद्योजक म्हणून आणि आम्ही एक उद्योजक घडवणारी संस्थेच्या वतीने बोलतोय. माझ्याकडे नुसती जर मुद्रा योजना म्हटली तर माझे 1200 लाभार्थी मी तुम्हाला दाखवू शकेन. तुम्ही PMGP म्हटलं तर त्याचे 1000 लाभार्थी मी दाखवू शकेन. दरवर्षी आम्ही महिन्यातून 3 वेळेला मेळावे घेतो. वेगळ्या बँका आमच्याकडे येतात. आजच सकाळी, आज असं योगायोग असा आहे की आजच सकाळी मला स्टेट बँक ऑफ इंडियाचा फोन आला
त्यांचे जे इथले रिजनल ऑफिसर आहे त्यांनी मला फोन केला. ते म्हटले की आम्ही आता एक नवीन एमएसएमई करता स्कीम जाहीर केली. ती स्कीम अशी की गोल्ड तुमच्याकडे असेल तर त्याच्या अगेन्स्ट 100% तुम्हाला कर्ज आहे. म्हणजे ज्या गोल्डची जी व्हॅल्यू असेल 100% कर्ज, आणि दॅट टू बी म्हणजे त्याला कोणतेही बाकी डॉक्युमेंटची गरज नाही. फक्त तुमचं ऍक्टिव्ह युनिट जर असेल तर अगदी तुम्हाला आणि तुमच्या टर्नओव्हरच्या 50% पर्यंत तुम्हाला लोन लगेच इमिजिएट मिळू शकेल. अशी आता शासनाने स्टेट बँकेने खास योजना काढली. योजना खूप आहेत आणि खरोखर चांगल्या योजना आहेत. आणि आता आज असं आहे की शासनाने खूप पैसे याच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. 20 लाख कोटीचं सगळं बजेट आहे. जर तुमची फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल तर 70% पर्यंत सगळ्या सबसिडी अवेलेबल आहे. योजना ज्या आहेत त्या कर्जासाठी आणि कर्जाच्या अनुषंगाने विशिष्ट ज्या अनुदान आहे अवेलेबल ते सगळे अनुदानाची आपल्याला माहिती. अर्थात त्याचं सगळं खूप डिटेल आहे. प्रत्येक स्कीम साठी तुम्हाला निदान 15 मिनिटं पाहिजे एका स्कीमसाठी. आणि म्हणूनच तो 1 आठवड्याचा कार्यक्रम मी घेतलेला आहे की ज्या 1 आठवड्याच्या कार्यक्रमात तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती होऊ शकते. मला सांगायचं काय की या अनेक अशा काही योजना आहेत. वर्किंग कॅपिटल साठी तुम्हाला कॅश क्रेडिट सारखी योजना आहे, बिल डिस्काउंटिंग सारखी योजना आहे, हायपोथिकेशन सारखी योजना आहे, ओव्हरड्राफ्ट सारखी योजना आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला 9 ते 10% दरानेच फक्त हे अवेलेबल आहे. मित्रांनो, इट्स अ व्हेरी लेस इंटरेस्ट रेट. आपण जे उसनवारी पैसे घेतो खेळत्या भांडवलासाठी, आपल्याला अडचण येते तेव्हा आपण काय करतो, आपल्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून किंवा अजून कोणत्या सावकारांकडून कर्ज घेतो. कर्ज काय भावाने घेतो? मिनिमम त्याचा दर असतो 2% ते 10%. हे 2% ते 10% हे महिन्याचे असतात. महिन्याचे 2% म्हणजे वर्षाचे 24% झाले. महिन्याचे 10% म्हणजे वर्षाचे 120% झाले. आता एवढं कर्ज, एवढं व्याज सुटू शकेल, एवढं प्रॉफिट आता व्यवसायात आहे का? तुम्हाला 24% प्रॉफिट कोणत्या बिझनेस मध्ये आहे? 36%, 50-60% प्रॉफिट नाही. आता ते गेले दिवस गेले. मग अशा वेळेला हे कर्ज जे आहे, या कर्जाच्या चक्रव्यूहात जर तुम्ही अडकले, आतापर्यंत शेतकरी आत्महत्या करतायत, उद्या उद्योजक सुद्धा आत्महत्या करायला लागतील. कारण की शेतकऱ्यांचं बी आत्महत्या करण्याचं मुख्य कारण ह्या कर्जाच्या चक्रव्यूहात ते अडकलेले आहे. पण याच्यासाठी बँक आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकते. परंतु आपल्याला बँक कशी काही मदत करते हे माहीतच नाहीये. ते स्कीम्स आहे, त्यांना शासनाने गाईडलाईन दिलेली आहे की हे लवकरात लवकर हे वितरित करण्यात यावं. तर वर्किंग कॅपिटलसाठी स्कीम्स आहेत. ओके, आता तुम्ही म्हणाल आता समजा ठीक आहे, भांडवलाचा प्रश्न सुटला. दुसरा महत्वाचा प्रश्न माझ्यामध्ये सगळ्यांना भेडसावतो तो म्हणजे मार्केटिंगचा. आज मार्केटिंगसाठी सुद्धा तुम्हाला अनेक स्कीम्स अवेलेबल आहेत मार्केटिंग सपोर्टसाठी. आपल्या केंद्र सरकारने जेम नावाचं पोर्टल सुरू केलं आहे. वेगवेगळ्या सरकारी डिपार्टमेंटला लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, त्याच्या वस्तू किंवा सेवा आहेत, त्याच्या निविदा, त्याचे टेंडर्स त्याच्यावर येत असतात. आणि ते त्या जेम पोर्टलवरून ते टेंडर तुम्ही भरू शकता. त्याची सुद्धा माहिती आपण याच्यामध्ये देणार आहोत. आणि एवढंच नव्हे तर NSIC म्हणजे नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या मार्फत देशांतर्गत आणि राज्यांतर्गत जी काही टेंडर्स आहेत ती त्यांच्या मार्फत तुम्ही भरू शकता. यांच्या मार्फत भरला तर तुम्हाला 15% प्राइस प्रेफरन्स अवेलेबल आहे. 15% प्राइस प्रेफरन्स म्हणजे समजा मला शासनाला समजा घड्याळीची गरज आहे, त्यांना 1 लाख घड्याळी घ्यायची आहे. आता एखादी मोठी कंपनी सुद्धा घड्याळाचं टेंडर भरू शकेल आणि एखादी छोटी असेंब्लिंग करणारी सुद्धा कंपनी भरू शकेल. जर छोट्या कंपनीने टेंडर भरला आणि त्यांनी समजा कोट केलं की 114 रुपये आणि मोठ्या कंपनी सांगितलं की आम्ही 100 रुपये देऊ, तर वास्तविक टेंडर ते मोठ्या कंपनीला जायला पाहिजे. परंतु या केसमध्ये आता ते टेंडर जे आहे हे छोट्या कंपनीला मिळू शकेल, कारण की त्यांची प्राइस 15% कमीच पकडली जाईल. 114 ने तुम्ही टेंडर भरलेलं असेल तर तुमची प्राइस 99 रुपये पकडली जाईल. असं एवढं 15% प्राइस प्रेफरन्स. शिवाय अनेक काही उत्पादनं जी आहेत, अनेक काही गोष्टी आहेत ह्या छोट्या उद्योजकांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत की तिथे फक्त छोटे उद्योजकच ते टेंडर भरू शकतात. आणि एवढंच नव्हे तर आता तर असं केलंय की जे 10 कोटी पर्यंतच जे काही टेंडर्स आहेत, पहिले असं होतं, आता जे आत्मनिर्भर योजनेतच जाहीर केलं
10 कोटी पर्यंतचे जे टेंडर आहे ते पहिले असं होतं, इट वॉज ते बाहेरच्या 10 कोटीच्या पुढचं असेल तर बाहेरच्या कंट्रीज पर्यंत, बाहेरच्या देशातले लोक सुद्धा, उद्योजक सुद्धा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचे. परंतु आता असं आहे की 10 कोटी पर्यंतचं टेंडर असेल तर त्याच्यामध्ये फक्त देशांतर्गत असलेले उद्योजकच पार्टिसिपेट करू शकतात. एवढ्या चांगल्या मुवमेंट्स आता आपल्याला केलंय. शिवाय आता शासनाने काय केलंय, उद्योगाच्या व्याख्याही बदलल्या. मायक्रो इंडस्ट्रीज म्हणजे 3 प्रकारचे उद्योग आहे, मायक्रो, स्मॉल, मीडियम आणि लार्ज, म्हणून त्याला MSME असं म्हणतात. एम स्टँड फॉर मायक्रो. मायक्रो मध्ये तुम्हाला पहिले 25 लाखापर्यंत गुंतवणूक चालत होती, आता ती 1 कोटी पर्यंत गेली. प्लांट अँड मशिनरीमध्ये गुंतवणूक 1 कोटी पर्यंत. स्मॉल स्केल इंडस्ट्रीची गुंतवणुकीची पहिले 5 कोटी पर्यंत डिपेंड होता, लिमिटेड होती, आता ती 10 कोटी पर्यंत गेली. म्हणजे 1 कोटी ते 10 कोटी गुंतवणूक असेल तर देन इट विल बी टर्म्ड एज अ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, आणि त्यांना हे सगळे बेनिफिट्स अवेलेबल आहेत. 10 कोटीच्या वरती गुंतवणूक असेल, 10 कोटी ते 20 कोटी असेल तर त्याला मीडियम स्केल इंडस्ट्रीज असं, त्यांनाही काही सीमित बेनिफिट्स अवेलेबल आहेत. आणि 20 कोटीच्या वरती गुंतवणूक असेल तर त्याला लार्ज स्केल इंडस्ट्री असं म्हणतात. हे शासनाने आता जाहीर केलेल्या डेफिनेशन्स आहेत, तुम्ही ऐकलं असेल. जेव्हा 20 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं त्यावेळेस या सगळ्या योजनांची, या सगळ्या डेफिनेशन्स सादर केल्या गेल्या. मला सांगायचं काय मित्रांनो, आता स्मॉल स्केल इंडस्ट्रीची व्याप्ती खूप चांगली वाढलेली आहे आणि आपल्यासाठी खूप चांगलं आहे. इट्स अ व्हेरी गुड थिंग. कारण की आता मित्रांनो 1 कोटी 2 कोटी टर्नओव्हर लागणं म्हणजे होणं किंवा 1-2 कोटीची गुंतवणूक ही खूप छोटी गोष्ट झाली आताच्या काळात. त्यामुळे आता आपल्याला ते सगळे बेनिफिट्स अवेलेबल आहेत. सो टेक ऍडव्हान्टेज ऑफ सच बेनिफिट्स. ओके. आता मित्रांनो वर्किंग कॅपिटलच्या स्कीम बद्दल आपल्याला बोललो. मार्केटिंग जे आहे 15%, आणि मार्केटिंग मध्ये अजूनही काही स्कीम, काही गोष्टी आहेत. देशांतर्गत आणि देशाबाहेरील जे मोठे मोठे एक्झिबिशन्स असतात त्या एक्झिबिशन्स मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला 75% ते 100% त्या जे स्टॉल रेंट आहे त्याच्यामध्ये सबसिडी मिळते. बाहेरच्या देशामध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट करत असाल, जे प्रसिद्ध एक्झिबिशन त्याच्यामध्ये 50% तुम्हाला सबसिडी आहे. शिवाय 2 जणांचं जाण्या येण्याचं तिकीट सरकार काढून देतं. हे सगळ्या सबसिडीज अवेलेबल आहे मार्केटिंगसाठी. एक्सपोर्ट जर करायचं असेल तर एक्सपोर्ट मध्ये आज जवळपास 14 प्रकारचे इन्सेंटिव्ह अवेलेबल आहे. 14 टाइप्स ऑफ इन्सेंटिव्ह आहे. हे सगळे इन्सेंटिव्ह तुमच्या तुम्हाला जर माहिती नसेल तर ते काही सबसिडी, इन्सेंटिव्ह जे काय असतात यांना अप्लाय केल्याशिवाय भेटत नाही. पण अप्लाय केव्हा कराल तुम्ही, जेव्हा तुम्हाला माहिती असेल. पण माहितीच नसेल तर सबसिडी तुमच्या हातातून निघून जाऊ शकते. कारण की उद्योग सुरू केल्यानंतर काही विशिष्ट कालावधी तुम्हाला ते अप्लाय करायला पाहिजे. अनेक आपले लोक असे बी मला भेटले जे आमच्या उद्योजकता विकास कार्यक्रमात आले किंवा अशा, हो सर आम्हाला माहितच नव्हतं, आम्ही या योजनेचा लाभ घेतलाच नाही, वी वर नॉट अवेअर. आणि इग्नोरन्स जो आहे तर ते तुमचा गुन्हा आहे, तो तुम्हाला नाही माहिती त्यासाठी तो तुमचा दोष आहे. सरकार अवेलेबल आहे सगळं द्यायला, पण तुम्ही जर अप्लाय केला नाही तर शेवटी त्याची ते तुम्हाला कशाला देतील. सो फ्रेंड्स, एक्सपोर्ट साठी आज तुम्हाला 15 प्रकारचे इन्सेंटिव्ह आहे. त्याच्यामध्ये MEIS आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ड्युटी ड्रॉबॅक आहे, तुम्हाला बॉक्स सबसिडी आहे, तुम्हाला फ्रेट सबसिडी आहे, खूप काही सबसिडी अवेलेबल आहेत. एक्सपोर्ट साठी आपल्या भारतामध्ये ह्या मोर दॅन 60 एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स आहेत. या सगळ्यांचं काम आहे की त्या क्षेत्रातलं एक्सपोर्ट प्रमोशन करणं. म्हणजे त्या संदर्भात सगळी माहिती वगैरे तुम्हाला त्यांच्या वेबसाईट वगैरे त्यांच्या ह्याच्यावर मिळू शकते. जसं आता तुम्ही म्हणता मला ऍग्रिकल्चर कमोडिटी एक्सपोर्ट करायचे, तर अपेडा नावाची संस्था आहे, तर ते अपेडा तुम्हाला मदत करू शकते, तुम्हाला सबसिडी देते. तुम्ही जर स्पाइसेस एक्सपोर्ट करायचे असेल तर स्पाइस बोर्ड आहे. तुम्हाला जर इंजिनिअरिंग प्रोडक्ट करायचे असेल तर इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे. अशा 60 एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आपल्या भारतामध्ये आहे. त्यांचं काम आहे त्या क्षेत्रातलं निर्यात वाढवणे. त्याशिवाय ECGC नावाची संस्था आहे, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, की ज्याच्यामध्ये तुम्ही परदेशातलं पेमेंट जे आहे ते इन्शुरन्स करू शकता. त्याचं म्हणजे समोरच्या पार्टीने तुम्हाला दिलं नाही तर तुम्हाला ही संस्था मदत, जसं आपल्याला इन्शुरन्स आपण गेल्यानंतर आपल्या घरच्यांना मिळू शकतो पैसे, तसं तुमच्या तिथून जर पैसे नाही आले तर तुम्हाला हे ECGC जे आहे ते मदत करू शकते. हे झालं एक्सपोर्ट साठीच तुम्हाला आहे.
मार्केटिंगसाठी. आता मेन आपल्याला आहे ते तंत्रज्ञान. तंत्रज्ञानासाठी भारतामध्ये 150+ रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत. यांचं काम आहे की त्या त्या क्षेत्रातलं तंत्रज्ञान विकसित करून तुमच्यापर्यंत पोहोचवणे. हा त्याचं मेन काम आहे. याच्यासाठी 2 अपेक्स बॉडी आहे, CSIR काउन्सिल फॉर सायंटिफिक इंडस्ट्री रिसर्च आणि NRDC नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. यांच्याकडे सगळ्या तंत्रज्ञानाची माहिती आहे आणि या 150 संस्था ज्यांचं टेक्नॉलॉजी डेव्हलप करतात त्यांची सगळी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करण्याचं काम हे संस्था करत असतात. तुम्ही फूड प्रोसेसिंग मध्ये जायचं म्हटलं तर CFTRI नावाची संस्था आहे, ज्यांच्याकडे दे हॅव गॉट मोर दॅन 400+ टेक्नॉलॉजीज अवेलेबल. मला सांगायला आनंद आहे की CSIR बरोबर उद्योगवादींचं खूप चांगलं असोसिएशन आहे आणि CFTRI चे प्रतिनिधी आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये येऊन त्यांच्या टेक्नॉलॉजी बद्दल माहिती देत असतात. मला सांगायचं काय मित्रांनो, टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा तुम्हाला सरकार मदत करते. कच्चा माल, काही दुर्मिळ कच्चा माल जो आहे जो आयात करावा लागतो, त्यासाठी तुम्हाला NSIC नावाची संस्था आहे ती मदत करू शकते. त्याचा कोटा तुम्हाला काही याचा कोटा सुद्धा मिळतोय अजूनही. पॅराफिन वॅक्स वगैरे आजही गव्हर्नमेंटकडे स्वस्तात मिळत आहे. काही विशिष्ट प्रकारचं गेज आहे, विशिष्ट गेजचं स्टील आहे, ते सरकारकडून घेतलं तुम्हाला फायद्यात पडतं. तर रॉ मटेरियलसाठी अवेलेबल आहे, मार्केटिंगसाठी, एक्सपोर्टसाठी, तुमच्यातला उद्योजक घडवण्यासाठी सुद्धा काही यंत्रणा आहेत. तर काय अजून आपल्याला तुम्हाला टेक्निकल कन्सल्टन्सी देण्यासाठी सुद्धा सरकारच्या यंत्रणा अवेलेबल आहेत. सगळं काही अवेलेबल आहे मित्रांनो. फक्त मग ह्या सगळ्यांचा माहिती नसणं हाच आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठीच आम्ही एक सगळी सपोर्ट सिस्टीम तुम्हाला कळावी. कारण काय नुसत्या कागद वाचून स्कीम कळत नाही, त्याच्यातले अर्थ कळाले पाहिजे. मी आता सगळ्यांनी सांगितलं काही फटाफट लोकांनी लिहिले, पण असं लिहून सगळ्या स्कीम वेबसाईटवर अवेलेबल आहेत, पण त्याच्यावर सगळं समजत नाही ना. त्याच्यातले अर्थ कळाले पाहिजे. हे प्रोजेक्ट कॉस्ट म्हणजे काय, वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, हे काय, ते कशासाठी अगेन्स्ट कर्ज मिळतं, फिक्स असेट काय असतात, हे सगळं डेफिनेशन माहिती पाहिजे ना. बँकांचे आता यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतात ते माहिती पाहिजे. आम्ही हे सगळं सांगणार आहे, व्हॉट आर द डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड. सो फ्रेंड्स, या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही हे वेबिनार पूर्ण 1 आठवड्याचा कोर्स केलाय, जो 31 तारखेपासून म्हणजे सोमवारपासून तो सुरू होतोय. तर त्या स्कीम मध्ये आपण त्या प्रोजेक्ट मध्ये जरूर आपलं नाव नोंदवू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता. सगळ्या गोष्टी इन डिटेल तुम्हाला त्याच्यामध्ये पुढच्या 6 दिवसात ऐकायला मिळतील. इव्हन त्याच्यामध्ये आम्ही एक बँकर सुद्धा बोलवलेले आहेत. बँकर म्हणजे 6 दिवसाचं सगळं प्रशिक्षण आहे. बँकर्स जे आहेत ते स्वतः तुम्हाला बँकांना काय लागतं, डॉक्युमेंटेशन काय करावं लागतं, प्रोजेक्ट रिपोर्ट कसं सादर करावं लागतं, सगळं काही गोष्टी ज्या आहेत ते बँकेचे प्रतिनिधी येऊन ते सांगणार आहे. असा सगळा 6 स्टेजचा कोर्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जरूर यावं. मी आपल्याला जरूर सांगेन की तुम्ही गेट एनलाइटन्ड आणि गेट इन्फॉर्मेशन घ्या आणि आपला व्यवसाय सुरू करू शकता. माझ्या मते मला जे काही सांगायचं ते शॉर्ट मध्ये मी आपल्याशी बोललेलो आहे. आता तुमचे जर या संदर्भातले काही प्रश्न असतील तर आय विल बी व्हेरी हॅपी टू आन्सर दोज क्वेश्चन्स. त्या प्रश्नांना उत्तर मी नक्की देऊ शकेल. So now the webinar is open for discussion. तर काही प्रश्न असतील तर जरा विचारा. येस, धन्यवाद सर. पहिला प्रश्न हा आहे की ऑनलाईन एज्युकेशन स्टार्टअप मध्ये काही गव्हर्नमेंट स्कीम सबसिडी आहे का? ऑनलाईन एज्युकेशन स्टार्टअप साठी तुम्हाला एक वेगळी यंत्रणा आहे. जसं मी सांगितलं, स्टार्टअप जर म्हणजे स्टार्टअप कशाला म्हणतात, बेसिकली स्टार्टअप आज काय माहिती का, कोणी पिठाची गिरणी जरी टाकलं त्याला स्टार्टअप म्हणतात. जी गोष्ट आज नाही आहे, जी इनोव्हेटिव्ह आहे, ज्याच्याने लोकांचा कम्फर्ट कन्व्हिनियन्स वाढणार आहे आणि जी इनोव्हेशन आहे त्याच्यामध्ये, इनोव्हेशनचा सिंपल अर्थ विच इज बेसिकली आताचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला असलेलं सोल्युशन जर तुम्ही प्रोव्हाइड करत असाल तर दॅट इज इनोव्हेशन. आणि असं इनोव्हेशन जर तुमचं असेल, तुमच्याकडे काही इनोव्हेटिव्ह आयडिया असेल तर त्याला अगदी तो प्रॉडक्ट किंवा ती आयडिया किंवा ते सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यापासून तो प्रोजेक्ट उभा करेपर्यंत तुम्हाला नोंदणी करता येते. एखाद्या इन्क्युबेटर मध्ये तुम्हाला नोंदणी करावी लागते. नाशिक मध्ये जर म्हटलं तर सॉफ्टवेअरच्या संदर्भात असेल तर TCS चं इन्क्युबेटर आहे. याशिवाय तुम्हाला
इंजिनिअरिंग क्लस्टर जे आहे ते इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातलं इन्क्युबेटर आहे. इन्क्युबेटर्स आहेत, त्या इन्क्युबेटर मध्ये जाऊन तुम्ही आपलं नाव नोंदवू शकता, स्टार्टअपच्या अंतर्गत नोंदणी करा, मग तुम्हाला इव्हन ते सीड फंडिंग सुद्धा देतात. तुमचं ते डेव्हलपमेंटचा कालावधी 6 महिने 6 महिने त्याला देतात. 6 महिने तुम्हाला अगदी 25,000 रुपये पर मंथ ही एवढी तुम्हाला सीड फंडिंग केलं जातं. एवढंच नव्हे तर तुम्हाला मग ते पेटंटसाठी अप्लाय करण्यासाठी 80% सबसिडी अवेलेबल आहे. आणि नंतर एकदा तुमचं प्रोडक्ट पेटंट झाल्यानंतर मग तुम्हाला अनेक व्हेंचर कॅपिटलिस्ट किंवा एंजल इन्व्हेस्टर्स आणि सीडबी हे तुम्हाला फायनान्ससाठी मदत करतात. अशी सगळी ती स्टार्टअप योजना आहे. त्याच्यामध्ये 3 सबसिडी 3 बेनिफिट आहे ते सांगतो आपल्याला. त्याच्यामध्ये पहिले 3 वर्ष नो इन्कम टॅक्स, पहिले 3 किंवा कोणतेही 3 वर्ष, 10 वर्षातले कोणतेही 3 वर्ष तुम्ही निवडू शकता. इट मे बी तुम्ही म्हटलं पहिले 3 वर्ष तर प्रॉफिट होणारच नाही, आणि तुम्ही निवडलं की 4, 5, 6 या 3 वर्षासाठी तुम्हाला 3 वर्ष इन्कम टॅक्स, नो इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स शेतीनंतर हीच योजना आहे की ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्सला एक्झम्पशन आहे. त्याच्यामध्ये नो प्रॉपर्टी गेन टॅक्स ऑल्सो. म्हणजे तुम्ही आज एखादी प्रॉपर्टी घेतली आणि 3 वर्षांनी, समजा एक प्रॉपर्टी मी 1 कोटीला घेतली आणि 3 वर्षांनी ती प्रॉपर्टी 2 कोटीला विकून टाकली, तुम्हाला 1 कोटीवर 20 लाख रुपये हा प्रॉपर्टी गेन टॅक्स आहे. पण तू जर स्टार्टअप योजनेमध्ये तुम्ही गेला तर नो प्रॉपर्टी गेन टॅक्स. शिवाय एक्झिट पॉलिसी सुद्धा आहे त्याच्यामध्ये. समोर जर आयडिया क्लिक नाही झाली तर तुम्हाला एक्झिट सुद्धा विदाउट लायबिलिटी करता येऊ शकते. अशी चांगली योजना आहे, त्याचा फायदा घ्या. येस, नेक्स्ट. रिअल एस्टेट मध्ये काय आहे का? रिअल एस्टेट मध्ये अशी काही स्कीम नाहीये. रिअल एस्टेट मध्ये तुम्हाला कर्ज वगैरे मिळू शकतं. त्याच्यामध्ये काय की बाकी अजून काही, आता शासनाने पहा आता स्टॅम्प ड्युटी तुम्हाला कमी केली, तुम्ही ऐकलं असेल. आता ते 1 सप्टेंबर पासून 31 मार्च पर्यंत स्टॅम्प ड्युटी फक्त 2% आणि नंतर मग डिसेंबर जानेवारी ते मार्च फक्त 3% तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची. तर स्टॅम्प ड्युटी अदरवाईज 5%, 6% लागते, तर ते तुम्हाला कमी केली. बाकी अशा काही रिअल एस्टेट साठी अशा काही स्कीम नाही. बाकी मग ते काय शासन काय करतं, आता कमी व्याजाने तुम्हाला कर्ज अवेलेबल करून देतं. म्हणजे तुझे आता फ्लॅट ओनर आहे आणि अगदी 6.5 पावणे 7% दराने सध्या तर एवढे रेट कमी झालेले, 6.5% पर ॲनम एवढ्या कमी दराने आज फ्लॅटला लोन अवेलेबल आहे. तर त्यामुळे हेच बेनिफिट त्यांना आहे. येस, नेक्स्ट. ओके. आणि सर सोलार सेक्टर बद्दल काही प्रश्न आहे? सोलार सेक्टर मधल्या स्कीम्स वगैरे आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायाबद्दल. सोलार जो मी सांगितलं की क्लीन इंडिया याच्या अंतर्गत, म्हणजे ग्रीन इंडियाच्या अंतर्गत तुम्हाला सोलार मध्ये 30% पर्यंत सबसिडीज अवेलेबल आहे. आता अजून सप्टेंबर मध्ये काही नवीन योजनाचं आता आपले पंतप्रधानच त्याचं हेड करताय आणि माझ्या मते काहीतरी 5 ते 10 सप्टेंबरच्या दरम्यान त्याचं मोठं समिट होत आहे आणि त्याच्यामध्ये अजून नवीन सबसिडीज ह्या जाहीर होणार आहे. मित्रांनो, सोलार डेफिनेटली इज गोइंग टू बी द नीड ऑफ द आवर आणि त्याच्या ते प्रमोट करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आता विशेषतः हे जे काही कोविड नंतर काय झालं की आता आपल्याला माहिती आहे की सोलार साठी म्हणजे पॅनल किंवा सेल्स जे आहे ते आपल्याला चायना, इटली इकडून तिकडून इम्पोर्ट करावं लागत होते. तर ते देशांतर्गत तयार करण्यासाठी शासनाच्या काही स्कीम्स आहेत. 30% पर्यंत त्याच्यामध्ये सबसिडी आहे आता. याशिवाय पण अजून काही सबसिडी त्याच्यामध्ये लवकरच जाहीर होतात. त्याच्यात अगोदर तुम्हाला ऑफ ग्रीड ऑन ग्रीड काम करता येतं. म्हणजे तुम्ही जी एक्सेस वीज आहे ती तुम्ही शासनाला देऊ शकता. जी वीज पूर्णपणे सुद्धा शासनाला देऊ शकता. शासन एक विशिष्ट रेटने ते घेऊ शकतं. आता त्याच्यामध्ये काही अडचणी सध्या आहेत पण त्या अडचणी दूर केल्या जातील आणि डेफिनेटली गव्हर्नमेंट इज कमिंग आउट विथ व्हेरी गुड स्कीम्स फॉर सोलार, प्रमोट सोलार इंडस्ट्रीज. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न विचारला तो म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बद्दल. इम्पोर्ट एक्सपोर्ट मित्रांनो, सरकारचं हे सुद्धा मोठं प्रायोरिटी सेक्टर आहे. जसं क्लीन इंडिया तसं एक्सपोर्ट मध्ये लोकल टू ग्लोबल करण्याचं शासनाचं आता खूप मोठं हे आहे आणि त्याच्यामध्ये अनेक सबसिडीज आहेत. जसं मी सांगितलं MEIS म्हणजे जे एवढा माल तुम्ही एक्सपोर्ट कराल तेवढं तुम्हाला इम्पोर्ट करण्याची तुम्हाला त्याच्यामध्ये इम्पोर्ट ड्युटी नाही लागणार. अर्थात तुम्ही इम्पोर्ट नाही केलं आणि तुमची जी इम्पोर्ट तुमच्याकडे जे MEIS आहे ते सर्टिफिकेट तुम्ही दुसऱ्यांना विकू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला 95-98% पर्यंत सुद्धा रिफंड मिळतं. तर हे तुम्हाला आहे. त्याच्याशिवाय ड्युटी ड्रॉबॅक आहे. आपण जेवढ्या अमाऊंटचा माल एक्सपोर्ट कराल त्याच्या काही पर्सेंटेज मध्ये 2%, 5%, 7%, 10%
ऍग्रिकल्चर कमोडिटीज मध्ये याचं मोठं प्रमाण असतं, तर ते ड्युटी ड्रॉबॅक म्हणतात त्याला. याशिवाय तुम्हाला याला पण म्हणतो ट्रान्सपोर्ट म्हणजे जे फ्रेट सबसिडी आहे, तुम्हाला बॉक्स सबसिडी आहे, जीएसटी रिफंड नावाची स्कीम आहे, 14 प्रकारचे इन्सेंटिव्ह आहे. जर तुम्ही स्टार दर्जा प्राप्त केला म्हणजे 20 कोटीच्या वरती टर्नओव्हर तुमचा गेला तर तुम्हाला स्टार दर्जा प्राप्त होतो. मग तुम्हाला त्याच्यामध्ये काही सबसिडी आहे. याशिवाय ईसीजीसी म्हणजे एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, जे मी आता सांगितलं ऑलरेडी तुम्हाला. तर अशा अनेक योजना आहेत की ज्याच्या माध्यमातून एक्सपोर्ट मेड व्हेरी इझी आणि फक्त कमीत कमी डॉक्युमेंटेशननी तुम्हाला हे एक्सपोर्ट करता येतं. आता आई कोड काढायचा आणि आरसीएमसी रजिस्ट्रेशन करायचं. याच्यासाठी पूर्ण एक्सपोर्टचा स्वतंत्र कोड सुद्धा उद्योग वर्धिनीमध्ये आहे. तुम्ही आमच्या वेबसाईटवर चेक करू शकता. धन्यवाद सर. आणि आता आपल्यासोबत आपल्या मागच्या बॅच मधून दर्शन राऊत जॉईन झालेले आहे, ज्यांनी आपला गव्हर्नमेंट स्कीम सबसिडीचा कोर्स केला होता. तर जर सर तुम्ही आहात तर प्लीज तुम्ही फीडबॅक पण द्या आणि आपण पण आपला काय व्यवसाय करू इच्छिता ते पण ऑडियन्सला सांगितलं तर इट वुड बी ग्रेट. थँक्यू. माझं नाव दर्शन राऊत. बेसिकली मी एक बडिंग एंटरप्रेन्योर आहे. मी ऍक्च्युली माझा 10-15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे MNC कंपनीमध्ये आणि काही उद्योग करायची इच्छा होती. तर नेहमीच आपण अडकत असतो की मला हे कसं जमेल किंवा माझं इन्व्हेस्टमेंट कशी उभी राहील, हे कन्सर्न असतात. तर लॉकडाऊन मध्ये हा एक माझा फायदा झाला की मी उद्योग वर्धिनीचा जेव्हा मी हा कोर्स केला तर त्यातनं मला काय काय गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह आहेत, काय काय फायनान्शियल असिस्टन्स आहे गव्हर्नमेंटचे, हे जेव्हा मला सरांनी या 6 दिवसाच्या पूर्ण कोर्समध्ये जेव्हा समजून सांगितलं तेव्हा त्यातनं बरीच माहिती मिळाली आणि आपल्या आयडियांना इम्प्लिमेंट कसं करता येईल, त्यासाठी फंडिंग कसं अवेलेबल होईल किंवा गव्हर्नमेंट त्याच्या वेगवेगळ्या योजना आहे. ऍक्च्युली इतके दिवस आपण सगळ्या गोष्टी गुगलवर वगैरे अवेलेबल असतात, पण याचा कधी विचार नाही आणि पद्धतीने मांडल्या. वर्किंग कॅपिटलसाठी काय करता येईल, स्टार्टअप कॅपिटलसाठी काय करता येईल, जर तुम्हाला 10 लाख पाहिजे तर काय करता येईल, 50 लाख पाहिजे तर काय करता येईल. बिसाइड दॅट की नुसतं फंडिंग नाही तर टेक्नॉलॉजिकल असिस्टन्स काय काय मिळतो, या सगळ्या गोष्टी इतक्या छान पद्धतीने समजून सांगितल्या. तर माझ्या ज्या काय आयडिया आहेत त्यांना इम्प्लिमेंट करताना या कोर्सचा मला नक्कीच फायदा होणार आहे. आणि मी त्या दृष्टीने माझी आणि उद्योग वर्धिनीचं माझं नातं 20 वर्षापूर्वी झालं होतं, जेव्हा मी 1999-2000 मध्ये मी उद्योग वर्धिनीमधून मोबाईल टेलिफोन रिपेअरिंगचा कोर्स केला होता. तर फ्रॉम दॅट ऑनवर्ड्स आय हॅव अ ट्रस्ट ऑन उद्योग वर्धिनी. आणि हे जे असे व्होकेशनल कोर्सेस आहे हे माझ्या मते इतक्या कमी पैशात कुठे इंडियात अवेलेबल होत नाही. आणि हे जे सरांचं तर ऍक्च्युली एक मोठी डिरेक्टरी किंवा डिक्शनरी म्हणता येईल उद्योजकतेची. अफाट नॉलेज आहे सरांना आणि एवढं असताना पण सर वेगळ्या माध्यमातून वेगळ्या एक्सपर्ट्सला घेऊन येतात आणि हे त्यांचं काम चालू आहे. तर त्याबद्दल मी उद्योग वर्धिनीचा आभारी आहे आणि सरांचा पण आभारी आहे. थँक्यू सो मच दर्शन सर. आणि तुम्हाला काही हेल्प असेल सो विल ऑलवेज देअर टू सपोर्ट यू. थँक्यू. आणि बऱ्याच लोकांचे काही कोर्स बद्दल पण क्वेश्चन आहे तर क्विकली ते स्क्रीन शेअर करून मी दाखवून देतो. तर आपला जो दर्शन राऊत सरांनी जो कोर्स केला गव्हर्नमेंट स्कीम सबसिडीचा, तो आपला सोमवारपासून चालू होतोय 31 ऑगस्ट. 6 डेज याचं ड्युरेशन आहे आणि याचा टायमिंग सकाळी 8 ते 9:30 असतो, जो कधी कधी 10 वाजेपर्यंत पण चालतो. तुम्हाला जी चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकली आहे तिकडे तुम्हाला डिटेल या पेज वरती येणार आणि इकडे तुम्हाला डिटेल सिलेबस बघायला मिळेल. तर राईट फ्रॉम रजिस्ट्रेशन फॉर्मॅलिटीज, कुठल्या कुठल्या टाईपच्या फॉर्म्स असतात, वर्किंग कॅपिटल स्कीम्स काय असतात, प्रोजेक्ट कॉस्ट, वर्किंग कॅपिटल याच्यामधला डिफरन्स, मग दीर्घकालीन योजना काय काय आहे त्याच्यामध्ये, मुद्रा योजना, DIC, स्टँडअप, CGTSME, स्टार्टअप, हे सगळे याच्यामध्ये कव्हर होते. आणि टेक्निकल अप्रेझल, मग नवीन आता पॅकेज स्कीम इन्सेंटिव्ह, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत ज्या काही अंतराळ नवीन नवीन आलेले हे सगळ्यांबद्दल आम्ही तुम्हाला डिटेल मार्गदर्शन करणार आहे. या बॅच मध्ये 30 स्टुडंट पर्यंतच आम्ही मर्यादित ठेवतो स्टुडंट्स. आणि
याच्यामध्ये लाईव्ह होस्ट सपोर्ट असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्हाला एक लाईव्ह प्रत्येक सेशनचा रेकॉर्डिंग सुद्धा बघायला मिळतो. तर एका दिवशी लाईव्ह यायला नाही जमलं तर तुम्ही ते रेकॉर्डिंग बघून सुद्धा अटेंड करू शकता. आणि हे फॅकल्टीज असेल चांडक सर, लोंढे सर आणि मदन लोणारे सर याच्यामध्ये कव्हर करतील 6 डेज मध्ये. आणि याची फीस फक्त 1200 रुपये ठेवलेली आहे. आणि जर का अजून काही कॉन्टॅक्ट करायचं असेल, माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही माहिती मिळवू शकता. सो आता इथून पुढे मी अजून काही क्वेश्चन्स घेतो. तर पुढचा प्रश्न असा आहे की फूड इंडस्ट्री बद्दल पण याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहे का गव्हर्नमेंट स्कीम्स? डेफिनेटली फूड प्रोसेसिंग, जसं मी आता सांगितलं की फूड प्रोसेसिंग साठी स्पेशल काही बऱ्याच योजना आहेत. त्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री MOFPI यांच्या मार्फत प्रोजेक्ट कॉस्टच्या अगेन्स्ट तुम्हाला सबसिडी आहे. याशिवाय तुम्ही जर फार्मर प्रोड्युसर कंपनी केली तर 70% पर्यंत सबसिडी आहे. आणि याच्यामध्ये नाबार्ड, त्याच्यानंतर नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड आणि आपलं जे ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे यांच्या सुद्धा काही सबसिडी आहे. तर त्या सगळ्या सबसिडी सुद्धा योजना आपण ह्या फूड प्रोसेसिंगच्या संदर्भातल्या याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहे नक्की. ओके. आणि म्युझिक स्कूल किंवा अकॅडमी करायची असेल स्टार्ट, तर त्याला स्टार्टअप मध्ये कन्सिडर होतं का ट्रेडिशनल बिझनेस मध्ये? नाही, हा ट्रॅडिशनल बिझनेस आहे. अनलेस अँड मी जसं सांगितलं ट्रॅडिशनल बिझनेस ला सबसिडी अशा म्हणजे, आणि हा कसं हे जर मॅन्युफॅक्चरिंग नाही, इट इज अ सर्व्हिस इंडस्ट्री. मी आता सांगितलं की ज्या काही सबसिडीज अवेलेबल आहे पॅकेज किंवा इन्सेंटिव्हच्या अंतर्गत त्या फक्त उत्पादन उद्योगाला आहे. म्युझिक अकॅडमीला वगैरे नाही मिळणार, पण बाकी त्याच्यामध्ये तुम्हाला लोन मिळू शकेल. यू कॅन गेट अ लोन. म्हणजे ज्या PMEGP मध्ये लोन मिळू शकेल, CMEGP मध्ये लोन मिळू शकेल, मुद्रामध्ये लोन मिळू शकेल. पण सबसिडी जे आहेत ना, लोनच्या सबसिडी मिळू शकतील. जसं 25%, 35% सबसिडी अवेलेबल आहे, तर ती सबसिडी सेवा उद्योगाला सुद्धा आहे. परंतु जे पॅकेज किंवा इन्सेंटिव्ह आहे, मेक इन इंडिया वगैरे ज्या स्कीम्स आहेत त्या फक्त उत्पादन उद्योगासाठीच आहे. येस. ओके. आणि पुढचा प्रश्न हा गव्हर्नमेंट स्कीम सबसिडी बद्दल आहे. तर भूपेंद्र प्लीज तुमचा क्वेश्चन विचारा. सर मला असं विचारायचं होतं, मी आता मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी टाकतोय एक स्टीलशी रिलेटेड. तर मला एक सबसिडीचं जे काम करतात त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला सेंट्रलची टर्म लोनच्या अगेन्स्ट 15% सबसिडी मिळेल, पण जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे सबसिडीची, तर त्यासाठी कंपल्सरी तुम्हाला इंडस्ट्रियल एन प्लॉट वरच तुमचं शेड लागेल आणि त्याला 15 वर्षाची रेंट अग्रीमेंट कंपल्सरी लागेल. तर असं काही आहे का? हा, आता बघा, जर तुम्हाला ते जे सांगितलं सेंट्रल गव्हर्नमेंटची ती स्कीम आहेच, परंतु जी स्टेट गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 15 वर्षाच्या अग्रीमेंटची गरज नाही. जर जागा भाड्याची असेल तर 7 वर्षाचं अग्रीमेंट असायला पाहिजे आयडियली. त्याच्यानंतर तुम्ही जे विचारलं इंडस्ट्रियल एनए, आता इंडस्ट्रियल एनए ला आता कसं आहे, आता जे नवीन आलेलं आहे 2 वर्षापूर्वी, तर त्याच्यामध्ये तुमची शेत जमिनीमध्ये सुद्धा तुम्हाला उद्योग करता येतो. फक्त तुम्हाला रोड पाहिजे, 60 फुटी रोड, 40 फुटी रोड समोर असणं पाहिजे. रोड टच जागा असणं आवश्यक आहे. त्याला हाच बाकी त्याला इंडस्ट्रियल येण्याची गरज नाही. त्याला तुम्हाला कलेक्टर येणे, कारण ते सुद्धा एक सिंपल आहे. तुम्हाला इमिजिएटली एक कलेक्टर एक पत्र इश्यू करतं. तुम्ही नुसतं त्यांना पत्र दिलं तरी तुम्हाला त्या लगेच ते एक हे मिळून जातं तुम्हाला परवानगी कलेक्टर कडून, आणि दॅट इज इनफ. आणि त्याच्या आधारे तुम्ही उद्यम आधार, आता असं आहे तुम्हाला उद्योग आधार नाही चालणार, उद्यम आधार घ्यावा लागेल. आणि उद्यम आधार जर असला, आता उद्यम आधार हा जो आहे हा मिनिस्ट्री ऑफ म्हणजे डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीज कडूनच मिळणार आहे. आणि त्यामुळे डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीजचं जर NOC आहे तुम्हाला, म्हणजे त्यांचं जर रजिस्ट्रेशन आहे, तर त्यांच्या ज्या सबसिडी स्कीम आहे त्या तुम्हाला मिळणारच आहे, 100% मिळतील. चुकीची माहिती देत आहेत असं जर कोणी सांगत असेल की इंडस्ट्रियल येणे लागेल, अशी काही गरज नाही. कलेक्टर येणे इज सफिशियंट. करेक्ट. आणि पुढचा प्रश्न असा आहे की आपण या कोर्स मध्ये बेसिकली सगळ्या इन्फॉर्मेशन मिळेल, पण एक्झॅक्टली गव्हर्नमेंट वेबसाईट कुठल्या आहे सबसिडी फंडिंगच्या हे पण कव्हर करणार? हो, 100%. आम्ही अनेक वेबसाईटचे तुम्हाला हे देणार आहोत, ऍड्रेसेस देणार आहोत की त्याच्यातून तुम्हाला सगळ्या सबसिडीची याची त्याची माहिती मिळू शकेल. इव्हन आम्ही खूप चांगलं कोर्स मटेरियल सुद्धा देणार आहे
एक शासनाच्या सगळ्या स्कीम्स पूर्ण एक कोर्स मटेरियल आम्ही तुम्हाला देणार आहोत. याशिवाय उद्योगवर्धिनींनी खास तयार केलेलं एक कोर्स मटेरियल आहे, ते सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत. आणि अनेक आमच्याकडे काही PDF फाईल्स आहेत, त्या सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ, नक्कीच देऊ, काय प्रश्नच नाही. कारण की आम्हाला जे काही आमच्याकडे आहे ते तुम्हाला आम्ही नक्की ट्रान्सफर करणार. आणि हे सगळ्या वेबसाईट्स आणि प्लस कोर्स मटेरियल सुद्धा दिलं जाणार आहे, ते सगळं सॉफ्ट कॉपीज. करेक्ट. आणि हा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला ह्या कोर्स मध्ये बेसिकली सगळं प्रेझेंटेशन वगैरे हे पण असेल. हा एक क्वेश्चन होता की याच्यामध्ये प्रेझेंटेशन वगैरे असेल का, तर नक्की त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन वगैरे अगदी. तुम्हाला सगळं शेअर केलं जाईल. त्याचं एक सॅम्पल दाखवतो की जसं आम्ही कोर्स मध्ये दाखवतो, तर दीर्घकालीन योजना आणि वर्किंग कॅपिटल असं आमचे सगळे तुम्हाला हे सगळे प्रेझेंटेशन तुम्हाला आम्ही लाईव्ह शेअर करू. आणि हे सगळं लाईव्ह ट्रेनिंग असतं. आणि गव्हर्नमेंटचे जे येतील बेसिकली राजन लोंढे सर, तर ते सुद्धा याच्यामध्ये कव्हर करते. आणि अजून एक पुढचा प्रश्न आहे की कोर्स झाल्यानंतर सर्टिफिकेट पण मिळेल का, तर या एका आठवड्याच्या कोर्स सर्टिफिकेट आम्ही पार्टिसिपेशन सर्टिफिकेट पार्टिसिपेशन सर्टिफिकेट असेल ते पण ऑन नीड, म्हणजे जर का कोणाला गरज असेल सो वी कॅन प्रोव्हाइड यू दॅट. देऊ. ओके, थँक्यू. सॉफ्ट कॉपी. सॉफ्ट कॉपी, येस, करेक्ट. आणि एक जरा पुढचा एक जरा वेग क्वेश्चन आहे. न्यू एंटरप्रेन्योर साठी कुठले लोन बेस्ट असेल, हा जरा हे बेसिकली बेस्ट लोन कोणतं की जे आपल्या रिक्वायरमेंट मॅच करतं, आपल्या गरजेनुसार जे सुटेबल आहे. आता तुम्हाला गरज आहे 1 लाखाची, तर मग ते 1 लाखाकरताची जी योजना आहे मुद्रा योजना तुम्हाला जास्त चांगली पडेल. 50,000ची गरज आहे तर मुद्राचं किशोर योजना 7% दराने आहे. तुमच्या गरजेवर आहे ना ते. इट ऑल डिपेंड्स ऑन कोणतं कर्जासाठी उद्योग थोडी करायचा आहे, उद्योगासाठी कर्ज घ्यायचं, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे योजना खूप आहेत, तर त्याच्यात आपल्याला काय सूट करेल हे तुम्ही ठरवायचं. तुमची प्रोजेक्ट कॉस्ट काय आहे, तुम्हाला वर्किंग कॅपिटल कसं लागतं. वर्किंग कॅपिटलच्या 5 स्कीम्स आहेत, त्या 5 स्कीम तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यवसाय करता त्याच्यावर डिपेंड आहे. तुमच्या व्यवसायाचं स्वरूप कसं आहे त्याप्रमाणे तुम्ही म्हणजे कॅश क्रेडिट अवेलेबल ते घ्यायचं असं नाही. तुम्हाला कदाचित ओव्हरड्राफ्ट स्कीम चांगली पडेल, कदाचित तुम्हाला ती 59 मिनिटाची स्कीम चांगली पडेल. याला असं काही चांगलं वाईट हे डिपेंड्स ऑन युअर कॅपॅबिलिटी. येस. ओके. आणि पुढचा क्वेश्चन, एक मिनिट. या कोर्स मध्ये आपण बेसिकली तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन आणि या कोर्सचं रेकॉर्डिंग मिळेल. तर तुमचं जरी काही पॉइंट मिसिंग असेल, काही एखाद्या लाईव्ह आला नसेल, तर तुम्हाला तो रेकॉर्डिंग बघून मिळेल. आणि ते रिव्हिजन बी होतं ना त्याच्याने रिव्हिजन करेक्ट, मेन रिव्हिजन होतं. तर तुम्ही आले तर ठीक आहे, नाही आले तरी तुम्हाला ते मिळेल आणि आल्यानंतरही रिव्हिजन होतं ते. येस, करेक्ट. आय थिंक सर आपण आज मेजॉरिटी सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत आजच्या याच्यामध्ये. आणि पुढचा क्वेश्चन असा आहे की थोडा एक्सपोर्ट रिलेटेड आहे, तो आपण या कोर्स मध्ये नाही घेणार. पण बरेच लोकांचे क्वेश्चन्स एक एक्सपोर्ट बद्दल आहे आणि एक फूड प्रोसेसिंग बद्दल आहे. तर आपला आता एक्सपोर्ट आणि फूड प्रोसेसिंग 2 खूप मोठे विषय आहे. आणि या संदर्भात आपले 2 कोर्सेस सेपरेट कोर्सेस आहे. म्हणजे ज्यांना फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल तर त्याच्यामध्ये या सगळ्या स्कीम्स आणि बाकी तुम्ही काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, त्याच्या टेक्निकल ट्रेनिंग सह तुम्हाला जो ट्रेनिंग आहे ते आमचं सप्टेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये ते आम्ही सुरू करतोय. फूड प्रोसेसिंगचा एक्सपोर्टचा जो कोर्स आहे, एक्सपोर्टचा फूड प्रोसेसिंगचा आमचा 3 आठवड्याचा कोर्स आहे. आणि एक्सपोर्टचा जो कोर्स आहे तो तर आमचा आजपासूनच सुरू झाला आहे. म्हणजे सुरू झालाय तो जस्ट आज इंट्रोडक्टरी पार्ट आहे, बट दॅट यू कॅन जॉईन फ्रॉम टुमॉरो इटसेल्फ. तर त्याच्यामध्ये ज्यांना एक्सपोर्टचं ट्रेनिंग करायचं असेल पूर्ण त्याच्यामध्ये A to Z ऑफ एक्सपोर्ट्स आहे. म्हणजे एक्सपोर्ट कसं करावं, पेमेंट कसं मिळवावं, ग्राहक कसे शोधावेत, ह्या सगळ्या त्याच्यामध्ये कव्हर आहेत गोष्टी पूर्ण. आणि 15 डेजचं इंटेन्सिव्ह ट्रेनिंग आहे, ते बी अतिशय अनुभवी व्यक्तींकडून तुम्हाला ट्रेनिंग अवेलेबल आहे. त्यामुळे या 2 सेपरेट विषयासाठी सेपरेट कोर्स आम्ही तुम्हाला नक्की सजेस्ट करू, जे आपलेच आहे उद्योगवर्धिनीचे. आमच्या वेबसाईटवर तुम्ही लॉग इन करा, अनेक या सगळ्या कोर्सेसची माहिती तुम्हाला नक्की मिळेल. करेक्ट. आणि खालतीचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आमची सपोर्ट टीम तुम्हाला नक्कीच त्या कोर्स बद्दल रिकमेंड करू शकते. सो विथ दॅट, आणि अजून एक महत्वाचं सांगायचं राहिलं तर आजचा वेबिनार ज्यांनी लेट आले असतील
तर तुम्हाला या वेबिनारची रेकॉर्डिंग या कोर्स पेज वरतीच मिळेल. तर हा कोर्स पेज जिकडे रजिस्टर करतात तिकडे खाली तुम्ही स्क्रॉल कराल तर तुम्हाला एक वेबिनार रेकॉर्डिंग आज तुम्हाला रात्री इकडेच अपलोड होईल आणि इकडे तुम्हाला बघायला मिळेल. आणि हा एक व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघू शकता. आमचं जे स्टुडंट आहे वैभव कापडणे, त्यांचं स्वतःचं 11 वेळा बँकेने लोन कर्ज म्हणजे नाकारलं होतं कारण त्याचं वय होतं फक्त 20. तर तो एक व्हिडिओ बघून पण तुम्हाला नक्कीच ज्यांना काही इश्यूज येत असेल. त्याला 11 वेळा नाकारलं पण 12व्या वेळा त्याला मिळालं. त्याला पूर्ण सपोर्ट आम्ही केला आणि कारण काय होतं त्याचं वय बघून त्याला कर्ज देत नव्हते लोक. परंतु त्याला जेव्हा आमचा अनुभव आणि बाकी सर्टिफिकेशन दिलं, मित्रांनो बिफोर ही कम्प्लीट ग्रॅज्युएट्स म्हणजे सेकंड इयर इंजिनिअरिंगला असताना त्याला ते कर्ज मंजूर झालं आणि नाव इज डुईंग फंटास्टिक थिंग. रिसेंटली ही हॅज क्रॉस टर्नओव्हर 1.5 करोड आणि हे खूप अगदी 25 लाखाचं कर्ज मिळालं पीएमजीबी मध्ये. अशा बरेच योजना आहे. आणि अजून एक मी जाता सांगेल की उद्या आमचा एक वेबिनार आहे. ते चला उद्योजकांना भेटूया असं आपलं नेहमी वेबिनार होत असतात. विशेषतः एव्हरी सॅटर्डे वी कंडक्ट सच वेबिनार. आणि उद्या आमचे खूप मोठे उद्योजक येणार आहे. त्यांचं नाव आहे मिस्टर नरेंद्र गोलिया. रिषभ इन्स्ट्रुमेंट नावाची त्यांची कंपनी, पूर्ण जगामध्ये त्यांची इक्विपमेंट्स जातात आहे. त्यांच्या पोलंडमध्ये फॅक्टरी आहे, इंग्लंडमध्ये आहे, अमेरिकेत सगळं डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे. असा एक मोठा व्यक्ती उद्या तुम्हाला भेटायला येणार. आणि त्यांचं विशेष असं आहे, नॅशनल नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर याचे ते अध्यक्ष आहेत. तर त्याच्या मार्फत स्टार्टअप ज्यांना करायचं त्याच्यासाठी खूप सगळ्या काही गोष्टी त्यांच्याकडे आज अवेलेबल आहे. त्यामुळे उद्या सुद्धा तुम्ही त्याला जरूर अटेंड करावं असं मी जरूर आपल्याला सांगेन. बाकी कोर्सची सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. अजून एक जाता सांगेल की आमचं जे युट्यूब चॅनल आहे उद्योगवर्धिनी युट्यूब चॅनल, ते आपण जरूर सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये अनेक उद्योजकांच्या मुलाखती, जवळपास आता 31 उद्योजकांच्या मुलाखती तुम्हाला त्याच्यामध्ये ऐकायला भेटतील, पाहायला भेटतील. ते सगळ्यांचे लाईव्ह एक्सपिरियन्सेस आहेत. खूप मोठे मोठे उद्योजकांपासून अगदी जसं हा वैभव कापडणे सारख्या छोट्या उद्योजकांपासून अगदी ज्यांचं 5,000 कोटीचा 10,000 कोटीचा टर्नओव्हर आहे अशा लोक, असे उद्योग, हनुमंत गायकवाड, अशोक कटारिया, अनेक उद्योजकांच्या मुलाखती तुम्हाला ऐकायला भेटतील. तुम्ही जरूर तो सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. येस. आणि एक काही अजून क्वेश्चन्स येत होते. तर हा कोर्स आपला ऑनलाईनच आहे आणि ऑफलाईन कोर्स आपल्या उद्योगवर्धिनीचे या वर्षापर्यंत तरी नाही होणार आहे. आणि एक पुढचा क्वेश्चन असा आहे की आपण इनिशियल स्टार्ट करू पण एक्सपान्शन साठी काय योजना असतात का? हो नक्कीच आहे. एक्सपान्शन साठी सुद्धा म्हणजे दोन पॅकेज किंवा इन्सेंटिव्ह आहे ना, त्याच्यामध्ये युनिट सुरू झाल्यानंतर पुढच्या 5 वर्षात जे काही तुम्ही ऍडिशन करा त्याच्या आधी सुद्धा तुम्हाला सबसिडी आहे. इव्हन काही स्कीम्स आता म्हणजे पीएमईजीपी, बरं झालं तुम्ही एक चांगला प्रश्न विचारला. पीएमईजीपी जी स्कीम आहे त्याच्यामध्ये तुम्ही 25 लाखाचं कर्ज घेतलं ते परत केलं तर तुम्हाला 1 कोटीपर्यंत कर्ज पीएमईजीपी मध्ये रिसेंटली ऍड केलं. आणि बाकीच्या समजा पीएमईजीपीचं कर्ज झालं तर तुम्ही सीजीटीएमईसी मध्ये घ्या, 2 कोटीपर्यंत कर्ज आहे. किंवा तुम्ही स्टँडअप योजनेमध्ये घ्या, त्याच्यामध्ये 1 कोटीपर्यंत कर्ज आहे. तर डेफिनेटली एक्सपान्शन साठी सुद्धा बऱ्याचशा काही योजना आता सरकारने केलेल्या आहे आणि त्यांना त्या सबसिडाइज रेट मध्ये फायनान्स अवेलेबल आहे. येस. ओके. आणि पुढचा एक क्वेश्चन आहे कुणाल यांचा. तर तुम्ही असाल तर प्लीज अनम्यूट करा और अदरवाइज शेवटचा क्वेश्चन घेऊया. तर पीएमईजीपी साठी मोडगाज लागतं का? मॉर्गेज हा. हे पहा, मॉर्गेज जे आहे ना, पीएमईजीपी ही जी योजना आहे, जसं मी आधी सांगितलं तुम्हाला, तुम्ही जे काही असेट क्रिएट केलं, मी जे काही आज 8-9 योजना सांगितल्या त्या सगळ्या योजनेमध्ये असं आहे मित्रांनो की जे तुम्ही असेट क्रिएट करताना तेच मॉर्गेज होतात. ऍडिशनल कोलॅटरल सिक्युरिटीची गरज नाही. जे ऍडिशनल कोलॅटरल सिक्युरिटी बँक मागत असते ती 100% तुम्हाला द्यावं लागणार नाही. हे पण बँक खडा टाकून बघते की काय तुमच्याकडे अजून आहे का मॉर्गेज द्यायला. परंतु या स्कीम मध्ये स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन हॅड बीन गिवन टू बँक्स की ते शुड नॉट आस्क फॉर. ओके. तर तुमच्याकडे आधी तर बँक नाही म्हणणार नाही, परंतु बँके विदाउट कोलॅटरल सिक्युरिटी, मग या स्कीम अर्थच काय, मग जर सगळ्या जनरल स्कीम मध्ये तुम्हाला ऍडिशनल कोलॅटरल सिक्युरिटी लागते परंतु या स्कीम मध्ये लागत नाही. जे तुम्ही असेट क्रिएट करणार आहे तेच मॉर्गेज होणार आहे. त्या लोननी जे असेट क्रिएट होणार आहे ते. येस. येस. सो थँक्यू व्हेरी मच. आणि मला सगळ्या ऑडियन्सचा सुद्धा आभार मानतो
की तुम्ही खूप चांगले प्रश्नही विचारले, याचवरून तुमचा इंटरेस्ट दिसून येतोय. आणि जरूर तुम्हाला याचं डिटेलिंग घ्यायचं असेल तर जरूर तुम्ही सगळेजणांनी अटेंड करावा हा कोर्स, ज्याची लिंक वगैरे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला मग आपण सगळेजण 31 तारखेला विल मीट ॲट मॉर्निंग 8 AM, सकाळी 8 वाजता आपला कोर्स बरोबर सुरू होतो. तर मॉर्निंग 8 ला आपण भेटूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू एव्हरीवन. हॅव अ गुड नाईट. बाय.